प्रेज द लॉर्ड. महान परमेश्वराची स्तुती असो. परमेश्वर चांगला आहे. त्या पवित्र देवाने पुन्हा एक वार सुंदर समय त्याच्या चरणाजवळ येण्यासाठी दिला. देवाला मान, महिमा, सन्मान आणि गौरव असो. तो आमची काळजी घेणारा परमेश्वर आहे. तो आमच्या गरजा पूर्ण करणारा परमेश्वर आहे. तो नेहमीच आमच्याबरोबर उपस्थित असणारा परमेश्वर आहे. सेवा करण्याचा कृपा आणि अनुग्रह तोच देतो. सेवा करण्यासाठी सामर्थ्य तोच पुरवतो आणि त्याच्या गौरवासाठी आपल्या सर्वांना चालवतो. त्या देवाला मान, महिमा, गौरव असो. आज पुन्हा एक वार त्या पवित्र देवाने जो शास्त्र भाग आज मननासाठी दिलेला आहे, प्रेषितांची कृत्य अध्याय 9 आणि 1 पासून पुढील काही वचने. पवित्र शास्त्रामधील प्रेषितांची कृत्य अध्याय 9 आणि 1 पासून पुढील काही वचने. शौल अद्याप शौल प्रभूच्या शिष्यांना धमक्या देणे व त्यांचा घात करणे याविषयीचे फुत्कार टाकत होता. या वचनामध्ये प्रियांनो आम्हाला शौलाचं जीवन पाहावयास मिळतं. पवित्र शास्त्रामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने मंडळीला दर्शन दिलं, त्याच्या शिष्यांना दर्शन दिलं आणि महान आज्ञा देऊन ज्यावेळेस तो पवित्र परमेश्वर स्वर्गामध्ये गेला आणि त्यानंतर प्रेषितांच्या कृत्याच्या सुरुवातीच्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो हेच प्रभूने निवडलेले सेवक सेविका एकंदरीत 120 जण माडीवरच्या खोलीमध्ये असताना ते प्रार्थनेमध्ये होते आणि प्रार्थना त्यांनी कंटिन्यू केली. परमेश्वराने त्यांना पवित्र आत्म्याच्या अभिषेकाने सामर्थ्याने भरलं आणि तो पवित्र आत्म्याचा अभिषेक त्यांच्या जीवनासाठी, सेवा कार्यासाठी उपयोगाचा होता. पवित्र शास्त्रामध्ये पेत्राने ज्यावेळेस प्रथम देवाच्या वचनातून संदेश दिला, त्याने भाषण त्या ठिकाणी केलं आणि त्या माध्यमातून 3000 लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताचा तारणारा म्हणून स्वीकार केला. 3000चे 4 झाले, 4000चे 5 झाले आणि ते वाढत गेले आणि त्यांची संख्या वाढू लागली. आणि ज्यावेळेस त्यांची संख्या वाढू लागली त्याचा अनेकांना त्रास झाल्याचं आम्हाला जाणवतं. आणि पवित्र शास्त्रामध्ये ज्यावेळेस आम्ही पाहतो शौल याचं जीवन जर आम्ही पाहिलं तर पवित्र शास्त्रामध्ये तो स्वतःला गमलीएलच्या हाताखाली पायाजवळ बसून शिकलेला म्हणतो. प्रेषितांची कृत्य अध्याय 22 त्याच्यामध्ये त्याचा वृत्तांत आम्हाला पाहावयास मिळतो आणि ते त्याची साक्ष आम्हाला त्या ठिकाणी पाहावयास मिळते. तर त्याचं जीवन जर आम्ही पाहिलं तर या शौलाच्या जीवनातून आम्हाला पाहावयास मिळतं. तो स्वतःबद्दल सांगत असून तो म्हणतो, मी यहुदी आहे आणि माझा जन्म किलकियातील तार्स नगरात झाला आणि मी या शहरात गमलिएलच्या चरणाजवळ लहानचा मोठा होऊन मला वाडवडिलांच्या नियमशास्त्राचे शिक्षण कडकडीत रीतीने मिळाले. जसे तुम्ही सर्व आज देवाविषयी आवेशी आहात तसा मीही होतो. पुरुष व स्त्रिया यांना बांधून तुरुंगात घालून देहांत शिक्षा देऊन सुद्धा मी या पंथाचा पाठलाग केला. प्रियांनो, आज जी परिस्थिती आहे, मंडळ्या छळातून जात आहे, प्रभूचे सेवक छळातून जात आहे, अनेक संकटे, अनेक समस्या त्यांच्या समोर आहे आणि असाच प्रसंग आम्ही पाहतो. जी प्रारंभिक मंडळी होती तिला देखील त्याच कष्टातून जावं लागलं, त्रासातून जावं लागलं, छळातून जावं लागलं. परंतु त्याही स्थितीमध्ये ज्या प्रकारे ते प्रभूमध्ये स्थिरतेने राहिले,
ज्या प्रकारे त्यांनी देवाच्या सेवेला प्रथम स्थान दिलं आणि पवित्र आत्म्याच्या अगुवाईद्वारे, पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने ते चालत राहिले, त्यानुसार आज आम्हाला देखील त्याच प्रेषितांच्या मार्गानुसार किंवा त्याच प्रेषितांच्या आचरणानुसार आमचं आध्यात्मिक जीवन जपणं गरजेचं आहे प्रियांनो. त्या काळामध्ये या शौलाचं जीवन इतकं भयानक होतं, तर या वचनामध्ये आम्ही पाहतो की जे आम्ही वाचलं, अद्याप शौल प्रभूच्या शिष्यांना धमक्या देणे. आज आम्ही पाहतो अनेक आमच्या सेवकांना धमक्या लोक देत आहेत, मंडळामध्ये घुसले जात आहेत, चर्चची तोडफोड केली जात आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आणि ही परिस्थिती प्रेषितांच्या कृत्यामध्ये आम्हाला त्याच प्रकारे दिसते जी प्रारंभिक मंडळीच्या समयामध्ये आम्हाला पाहावयास मिळते. आणि या वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तर तो शिष्यांना धमक्या देणे. मागील काही दिवसामध्ये आम्ही पाहतो सेवकांना काही जणांनी धमक्या दिल्या त्यांना मारण्याच्या. प्रियांनो, जर पाहिलं तर काय करतात ते शिष्य, काय करतात सेवक, तर जीवनाचा मार्ग लोकांना सांगतात, तारणाचा मार्ग लोकांना सांगतात. पाप करू नका, खून करू नका, चोरी करू नका, व्यभिचार करू नका, चांगलं जीवन जगा, पापापासून दूर राहा, एकमेकावर प्रेम करा, परिवाराला एकमेकावर प्रेम करा, अशा चांगल्या गोष्टी ते सांगतात. व्यसनाधीनतेपासून दूर राहा. आणि या ठिकाणी जर आम्ही पाहिलं तर शौलाने देखील शिष्यांना धमक्या त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. बघा, काही काळापूर्वी काही लोकप्रतिनिधींनी सेवकांना मारण्याबद्दल वक्तव्य केलं. किती खेदाची गोष्ट आहे, किती दुःखाची गोष्ट आहे. हे आम्हाला वाटतं, दुःख वाटतं आम्हाला त्याचं, परंतु अशीच परिस्थिती आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये दिसते. जो शौल, जो गमलिएलच्या पायाजवळ बसून शिक्षण घेतलेला, तो देखील असं म्हटलंय की त्याने प्रभूच्या शिष्यांना धमक्या देणे व त्यांचा घात करणे याविषयीचे फुत्कार टाकत होता. अनेकदा अशाच प्रकारचं कार्य आम्हाला वेगवेगळ्या माध्यमातून पाहावयास मिळतं. आणि त्यामध्ये जर आम्ही पाहिलं तर हा जो आत्मा कार्य करणारा आहे तो इजबेलीचा आत्मा आहे. आणि इजबेलीचा आत्मा नेहमी अभिषिक्ताच्या विरोधात काम करतो, त्यांना दाबण्याचा प्रयत्न करतो, त्यांच्या जीवनामध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करतो, त्यांच्यावर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांचा घात करण्याविषयी तो नेहमी त्याच प्रकारे काम करत असतो. परंतु प्रियांनो, या ठिकाणी महत्वाची गोष्ट आहे, या गोष्टी घडणार आहे, परंतु ज्या प्रकारे एलियाच्या जीवनातून आम्हाला दिसतं, जो आत्म्याकरवी चालणारा अभिषिक्त सेवक होता, जो देवाच्या निवडीतला महत्वपूर्ण सेवक होता, त्याच्या जीवनावर त्या परिस्थितीचा कुठलाही परिणाम झाला नाही, यासाठी की त्याच्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याचा अभिषेक होता. आणि म्हणून तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये जर सेवा कार्यासाठी खरं आम्हाला पाचारण आहे, पुन्हा तोच शब्द रिपीट करतो, तुम्हाला आणि मला सेवेसाठी जर खरोखर पाचारण आहे, तर वादळ येतील, संकट येतील, सताव येईल, लुसिफर सहजासहजी आम्हाला सेवा कार्य करू देणार नाही, परंतु त्याही स्थितीमध्ये टिकून राहण्याचं सामर्थ्य तो पवित्र देव तुम्हाला आणि मला दिल्या वाचून राहणार नाही. त्याचं कारण हे, कारण तुमची आणि माझी निवड त्या पवित्र देवाने त्याच्या सेवेसाठी केलेली आहे. आणि ज्यावेळेस तो तुम्हाला आणि मला सेवेसाठी निवडतो ना, त्यावेळेस त्या पवित्र देवाने मत्तय कृष्णवर्तमान अध्याय 28 त्याचं 19 आणि 20 वचनामध्ये महत्वाचं अभिवचन तुम्हाला आणि मला दिलेला, ते अभिवचन हे आहे, युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुझ्या बरोबर आहे. हालेलुया. आणि म्हणून जेव्हा आम्ही या गोष्टीवर विश्वास करतो ना प्रियांनो,
हालेलुया. तेव्हा देवाचा आत्मा वचनाकर्मी आम्हाला मार्गदर्शन करतो आणि परिस्थिती कशीही असली ते त्याचा आमच्या जीवनावर परिणाम होत नाही, कारण आम्ही नेहमी त्या पवित्र देवाची उपस्थिती आमच्या जीवनामध्ये अनुभवतो. एकदा असाच प्रसंग निर्माण झाला आणि अलिशा या अभिषिक्त सेवकाला आणि त्याच्याबरोबर असणारा जो सेवक होता त्यांना शत्रूंनी घेरलं. आणि त्यावेळेस आम्ही पाहतो देवाच्या वचनामध्ये जो शिष्य त्याच्याबरोबर असणारा अलिशा बरोबर तो घाबरून गेला आणि तो म्हणतो आता आपलं कसं होईल, कारण त्याचे आत्मिक नेत्र उघडलेले नव्हते आणि त्याला त्या गोष्टीची जाणीव नसल्या कारणाने तो अशा प्रकारे बोलत होता. परंतु आम्हाला अलिशाच्या जीवनातून एक महत्वपूर्ण प्रसंग त्या ठिकाणी पाहावास मिळतो, महत्वपूर्ण मुद्दा शिकण्यासाठी मिळतो की ज्यावेळेस अलिशाने त्याचे नेत्र उघडले त्या ठिकाणी त्याने पाहिलं की जिथं शत्रूचा एक व्यक्ती उभा आहे त्यावेळेस आम्हाला वाचवण्यासाठी 4 जण त्याच्या समोर उभे आहेत. आणि म्हणून नेहमी तो परमेश्वर जो आमचा प्रोटेक्टर आहे, जो आमचं संरक्षण करण्यासाठी सक्षम असणारा परमेश्वर आमच्या बरोबर असतो ना. हालेलुया. नक्कीच तो आम्हाला आमच्या प्रत्येक समयामध्ये विजय देतो. आणि म्हणून प्रसंग काही असू द्या, नेहमी आमच्या जीवनामध्ये आम्ही धैर्य कधीही सोडता कामा नये. पवित्र शास्त्रामध्ये अजून एक दुसरा प्रसंग आम्हाला यहोशवाच्या पुस्तकामध्ये पाहावयास मिळतो. जो अभिषिक्त सेवक देवाने निवडलेला मोशे, आणि त्याच्या जीवनातून आम्ही पाहतो मोशे जे देवाने त्याला सेवा कार्य दिलं त्या सेवा कार्यामध्ये त्याने सेवा कार्य केलं आणि तो मरण पावला असं म्हटलंय. आणि जी ही जबाबदारी होती ती कोणावर आली, तर ती संपूर्ण जबाबदारी त्या यहोशवावर आली. परंतु ज्यावेळेस यहोशवाला त्या पवित्र देवाने पाचारण दिलं, त्याला सेवेसाठी निवडलं आणि ज्यावेळेस तो देवाच्या निवडी खातर सेवा कार्यासाठी उभा राहत असताना किंवा देव त्याच्याकडून ती अपेक्षा करत असताना ज्या प्रकारे देव त्या यहोशवाला मार्गदर्शन करतो ते मार्गदर्शन केवळ त्यालाच नव्हे तर ते तुम्हाला आणि मला देखील आहे. काय तो त्या ठिकाणी म्हणतो, तर देवाच्या वचनामध्ये असं म्हटलंय, परमेश्वराचा सेवक मोशे याच्या मृत्यूनंतर मोशेचा मदतनीस नूनाचा मुलगा यहोशवा याला परमेश्वरने सांगितले की माझा सेवक मोशे मृत्यू पावला आहे. आणि पुढे वचनामध्ये म्हटलंय, तर आता उठ व यांना अर्थात इस्रायल लोकांना जो देश मी देत आहे त्यात तू या सर्व लोकांसहित यार्दन ओलांडून जा. पुढे म्हटलंय, मी मोशेला सांगितले होते त्याप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी तुमचे पाऊल पडेल ते ठिकाण मी तुम्हाला दिले आहे. रान व हा लबानोन यापासून महानद फरातपर्यंतचा हित्ती यांचा सर्व प्रदेश व मिळकती कडे महासमुद्रापर्यंतचा प्रदेश तुमचा होईल. तुझ्या आयुष्यात तुझ्या पुढे कोणाचाही टिकाव लागणार नाही. जसा मी मोशे बरोबर होतो तसाच तुझ्या बरोबरही मी असेल. मी तुला सोडून जाणार नाही, मी तुला टाकणार नाही. खंबीर हो, हिम्मत धर, कारण जो देश या लोकांच्या पूर्वजांना देण्याची शपथ मी त्यांच्याजवळ वाहिली तो तू त्यांना वतन म्हणून मिळवून देशील. तू मात्र खंबीर हो व खूप हिम्मत धर आणि माझा सेवक मोशे याने तुला दिलेले नियमशास्त्र काळजीपूर्वक पाळ. ते सोडून उजवी डावीकडे वळू नको, म्हणजे तू जाशील तिकडे तू यशस्वी होशील. प्रियांनो, नेहमी ध्यानात घ्या, यहोशवा जो मोशे बरोबर होता, जो त्याचा मदतनीस होता, त्याच्याबरोबर राहिला आणि त्यानंतर इतकी मोठी जबाबदारी त्या पवित्र देवाने या यहोशवावर सोपून दिली की त्या सर्व इस्रायल लोकांना त्याला लीड करायचं होतं, त्यांना चालवायचं होतं आणि अभिवचनाचा जो प्रदेश आहे तो त्यांना मिळवून द्यायचा होता.
आणि त्यामध्ये त्याच्या समोर अनेक राजे होते, अनेक विरोधक होते, परंतु त्याला परमेश्वराने या ठिकाणी काही अभिवचनं दिलेत. ती अभिवचनं महत्वाची आहे. तो म्हणतो, जसा मी मोशे बरोबर होतो तसा मी तुझ्या बरोबर असेल. आणि म्हणून देवाच्या वचनामध्ये आम्ही पाहतो परमेश्वराने आपली उपस्थिती सदोदित यहोशुआ बरोबर दिली. आणि म्हणून त्याचा परिणाम हा झाला. यहोशुआचा पराक्रम जर आम्ही पाहिला तर अनेक जण ज्या वेळेस त्याच्यासाठी गुडघे टेकून असायचे आणि हात त्यांचे उभारलेले असायचे, त्या समयामध्ये यहोशुआ जे युद्ध करायचा त्या युद्धामध्ये परमेश्वर त्याला विजय देत असे. त्याचं कारण हे मंडळी आणि अभिषिक्त जण त्याच्यासाठी प्रार्थना करायचे. आजचे यहोशुआ ज्यांच्यावर परमेश्वराने शुभवर्तमान गाजवण्याची जबाबदारी दिली आहे, ज्यांच्यावर परमेश्वराने मोठं कार्य सोपवून दिलेलं आहे, आणि अशा समयामध्ये आमच्याही जीवनामध्ये आम्ही नेहमी त्या देवावर विसंबून राहावं आणि हा विश्वास ठेवावा की परमेश्वर तुमच्या आणि माझ्या बरोबर आहे. जसं खाली देवाच्या वचनामध्ये म्हटलंय की खंबीर हो व खूप हिम्मत धर. आमचा प्रभू सिंहाच्या गुहेतून दानियेलला सोडणार आहे. आमचा परमेश्वर अग्नीच्या भट्टीतून शद्रक, मेशक आणि आबेदनगो यांना बाहेर काढणार आहे. आमचा परमेश्वर लाखो लोकांना त्या तांबड्या समुद्रामधून घेऊन जाऊन फारोच्या त्या गुलामगिरीतून बाहेर काढणारा परमेश्वर आहे. मुठभर लोक ज्यावेळेस चालायचे, लाखो लोक त्यांच्या विरोधात असायचे, परंतु त्याही स्थितीमध्ये तो परमेश्वर आपली उपस्थिती त्यांच्या बरोबर द्यायचा आणि तो त्यांना विजय देत असे, कारण त्याची उपस्थिती त्यांच्या बरोबर होती. आणि जे अभिषेकात चालले त्यांच्या जीवनामध्ये कधीही भीती आली नाही, कारण त्याने आम्हाला भीतीचा नव्हे तर सामर्थ्याचा आत्मा दिलेला आहे. प्रियांनो, जो अभिषेक तुमच्या आणि माझ्यामध्ये राहतो तो अभिषेक अद्भुत कार्य केल्या वाचून राहत नाही. पेत्राच्या सावलीमध्ये लोक बरे होत होते. हालेलुया. मला या गोष्टीचा अलौकिक आनंद होतो. अरे, अभिषिक्ताच्या सावलीमध्ये लोक बरे होणं साधी गोष्ट आहे का? हालेलुया. थांबणारे किती थांबू शकतील, परंतु ज्या वेळेस तुमच्या आणि माझ्या सावलीमध्ये लंगडे चालतील, मुके बोलतील, आंधळ्यांचे डोळे उघडले जातील आणि मेलेले जिवंत होतील, कोण शुभवर्तमान रोखू शकणार आहे? कारण जो अभिषेक तुमच्या आणि माझ्यामध्ये राहतो तो अभिषेक कार्य केल्या वाचून राहत नाही. आणि म्हणून त्या पेत्राच्या सावलीमध्ये लोक बरे होत होते. आम्ही पाहतो तोच पेत्र तबीथेच्या घरी गेला आणि ती मृत्यू पावलेली होती. लोकांनी तिच्याबद्दल त्याला सांगितलं आणि हाच पेत्र जो अनपढ होता, परंतु त्या पवित्र आत्म्याचं अलौकिक सामर्थ्य पेत्राच्या जीवनामध्ये कार्यरत होतं आणि त्यामुळे त्या पवित्र देवाचा अभिषेक त्याच्या जीवनामध्ये असल्या कारणाने तो त्या सामर्थ्याने त्या घरामध्ये प्रवेश केला आणि तो त्या मेलेल्या टबिथेला म्हणतो, टबिथे कुम, आणि मेलेली टबिथा जिवंत होते. याला अभिषेक म्हटलं गेलंय. हालेलुया. आणि म्हणून जे खरोखर पाचारणातले आहेत, ज्यांना त्या पवित्र देवाने सेवेसाठी निवडलेलं आहे आणि ज्यांच्या जीवनामध्ये ते अलौकिक सामर्थ्य काम करतं ना, लुसिफरचा भीतीचा आत्मा त्यांच्या जीवनामध्ये त्यांना कधीच रोखू शकत नाही, कारण त्या प्रभूने आम्हाला भीतीचा नव्हे तर सामर्थ्याचा आत्मा दिलेला आहे. म्हणून प्रेषित ज्या प्रकारे विश्वासाने चालत राहिले, इतकं भयानक परिस्थिती त्यांच्या समोर होती, परंतु जिकडे गेले तिकडे त्यांनी शुभवर्तमान गाजवलं. आजही आमच्या जीवनाचा उद्देश, जे ग्रेट कमिशन, महान आज्ञा,
त्याच्या परिपूर्तीसाठी त्या पवित्र देवाने जर तुम्हाला आणि मला निवडलं आहे ना, तर लुसिफरचे लेकरं आम्हाला थोपू शकणार नाही. त्याचं प्रमाण मुठभर प्रेषितांनी जग हलवून सोडलं. हालेलुया. मुठभर होते, मुठभर प्रेषित. त्यांच्याबद्दल असं म्हटलं गेलंय की ज्यांनी जग हलवून सोडलं ते इथेही आले आहेत. आजही अनेक ठिकाणी अनेक गोष्टी हल्लेल्या आहेत आणि त्याच्या प्रभावांना आम्हाला समजतं देवाचं सामर्थ्य कार्य किती वाढलं जात आहे. त्या पवित्र देवाचं अभिवचन आम्हाला अशा प्रकारे सांगतं, तो प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला अभिवचनाद्वारे कार्य करणारा तो आहे आणि वचन आम्हाला सांगतं प्रत्येक गुडघा प्रभू येशूच्या नावात टेकला जाईल. आतापर्यंत पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेले प्रत्येक अभिवचन जो हजारो वर्षापूर्वी लिहिलेले ते प्रत्येक जर पूर्ण झाले तर हे देखील गोष्ट नक्कीच पूर्णतेत जाईल. प्रत्येक गुडघा येशूच्या नावात टेकला जाईल. विशेष करून या दिवसामध्ये आम्ही त्या अभिषेकात चालणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस त्या प्रेषितांचं जे आम्ही शुभवर्तमानामध्ये जो महत्वाचा मुद्दा वाचला, शौल प्रभूच्या शिष्याला धमक्या देणे व त्यांचा घात करणे याविषयीचे फुतकार टाकत होता. मग या शौलाने स्त्रियांना सोडलं का? नाही सोडलं. या शौलाने सेवकांना सोडलं का? नाही सोडलं. या शौलाने स्तेफनाचा खून करवला. या शौलाने स्तेफनाला धोंडमार केली. परंतु तरी देखील आम्ही देवाच्या वचनामध्ये पाहतो प्रियांनो, ते देवाचं कार्य थोपू शकले नाही. जर माणसाचं कार्य असेल तर पवित्र शास्त्र सांगतं ते थांबलं जाईल. परंतु आतापर्यंत जो इतिहास आम्हाला सांगतो, प्रेषितांनी केलेल्या कार्याद्वारे राष्ट्रचे राष्ट्र तारणामध्ये आलेले आहेत. आणि हा शुभवर्तमान कार्याचा मोठा विजय आहे. जिथं शुभवर्तमान गाजवलं जातं तिथं अंधकाराचं कार्य नष्ट होतं आणि तो ख्रिस्ताचा वधस्तंभ उंचावला जातो. आणि म्हणून शौलाने त्या लोकांना धमक्या दिल्या. आजही लोक धमक्या देण्याचा प्रयत्न करत आहे. आणि हा आत्मा कोणाचा आहे तर तो इजबेलीचा आत्मा, लुसिफरचा आत्मा लोकांच्या द्वारे काम करतो. परंतु ज्यावेळेस आमच्यामध्ये देखील पवित्र आत्म्याचा अभिषेक आणि सामर्थ्य राहतं ना, त्यावेळेस आमचं जीवन त्या अलौकिक सामर्थ्याद्वारे देव उपयोगात आणतो. आणि जिथं आम्ही पाऊल ठेवतो ना तिथं देव चिन्हाने अद्भुते करतो. आणि त्या ठिकाणी विनाश होणारे आत्मे तारणामध्ये येतात, नाशामध्ये जाणारे आत्मे तारणामध्ये येतात. कारण प्रभूने अभिवचन दिलं, जिथे तू पाऊल ठेवशील ती जागा मी तुला देईन. हालेलुया. नेहमी ध्यानात घ्या. पुढे देवाच्या वचनामध्ये म्हटलंय, त्याने प्रमुख याजकाकडे जाऊन त्यांच्यापासून दमिश्कातल्या सवास्थानांना अशी पत्रे मागितली की तो मार्ग अनुसरणारे पुरुष किंवा स्त्रिया कोणीही त्याला आढळल्यास त्याने त्यांना बांधून येरुसलेमेत आणावे. काय अपेक्षित होता हा शौल? तर त्याला अधिकार पाहिजे होता यासाठी की प्रभूचा मार्ग अनुसरणाऱ्यांना त्याने बांधून येरुसलेमेत आणावे. प्रियांनो, ज्यावेळेस तो देव आम्हाला पाचारतो, ज्यावेळेस तो देव आम्हाला सेवेसाठी उभं करतो, तर आमचं संरक्षण करण्याचं देखील सामर्थ्य त्या पवित्र देवामध्ये आहे.
आणि म्हणून जसं प्रेषितांनी त्या निडरतेने ख्रिस्त गाजवला, आज तुम्हाला आणि मला देखील त्या अभिषेकात तेच कार्य करणं आहे. म्हणून या ठिकाणी या परिस्थितीचा जास्त विचार करण्यामध्ये आपला वेळ वेस्ट घालू नका, तर प्रार्थनामय जीवनामध्ये आम्ही स्वतःला झोकून द्यावं. पवित्र आत्म्याच्या अभिषेकात आम्ही चालावं. देवाच्या वचनाचं वाचन आणि मनन आम्ही करावं. आणि महत्वाची गोष्ट, आमच्या मंडळीला आम्ही देवाच्या वचनामध्ये मजबूत करावं, जेणेकरून वादळात देखील टिकून राहण्याची क्षमता त्यांच्यामध्ये राहील. आणि म्हणून प्रियांनो, या दिवसामध्ये अधिक प्रभूच्या सेवकांसाठी, सेविकेसाठी आपल्या प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा. वेगवेगळ्या भागामध्ये जो त्यांना त्रास दिला जात आहे, वेगवेगळ्या भागामध्ये जे कार्य अनेक जण सेवकांच्या विरोधात करत आहेत, त्यामध्ये त्या देवाने त्यांना कृपा पुरवावी, त्या देवाने त्यांना धैर्य द्यावं, त्या देवाने त्यांना स्थैर्य द्यावं, त्या देवाने त्यांना अधिक अभिषेक आणि कृपा पुरवावी, जेणेकरून ख्रिस्ताचा वधस्तंभ ते उंचावतील, ही आमची प्रार्थना असावी. त्याच प्रकारे पिकाच्या धन्याने कामकरी पाठवून द्यावे, यासाठी देखील आमची प्रार्थना असायला पाहिजे. आज त्या शुभवर्तमान गाजवणाऱ्याची देवाच्या राज्यासाठी गरज आहे. संख्यात्मक रीतीने सेवक किती आहे हे महत्वाचं नाही, परंतु प्रत्यक्षात शुभवर्तमान गाजवणारे किती आहेत हे अतिशय महत्वाचं आहे. आणि म्हणून जसं प्रेषितीय मंडळी स्थिरतेने उभी राहिली, त्या गोष्टीचा त्यांच्यावर कुठलाही विपरीत परिणाम झाला नाही. जिथे स्तेफनाचं रक्त सांडलं गेलं तिथं संजीवन आलं, आणि जे हजारो मध्ये होते ते लाखो मध्ये वाढले गेले. आजही जिथं अभिषिक्ताचं रक्त सांडलं जातं, जिथं अभिषिक्ताचे अश्रू प्रार्थनेमध्ये पडतात, जिथं अभिषेकाचे पावलं त्या ठिकाणी लागले जातात, ती जागा संजीवित केल्यापासून तो पवित्र देव राहत नाही. आणि म्हणून या दिवसामध्ये देवाच्या प्रिय सेवकांसाठी, सेविकांसाठी, त्यांच्या कुटुंबासाठी प्रार्थनेमध्ये अधिक राहा, जेणेकरून आपल्या प्रार्थना अनेक यहोशवांना त्या हल्लेल्या युद्धामध्ये विजय देतील, अनेक यहोशवांना त्या युद्धामध्ये बळ देतील, आणि तुमचं आणि माझं जीवन नक्कीच देवाच्या राज्यासाठी आशीर्वादाचं कारण असेल. या दिवसामध्ये सताव, या दिवसामध्ये छळ हा विषय आपण लगातार सुरू करत आहोत. सातत्याने यासारखे विषय शेअर करत चला, आणि जरूर माझ्यासाठी देखील आपल्या प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा. देवबाप सर्वांना आशीर्वादित करो. प्रेज द लॉर्ड.